पण त्यांची जी अधुरी लढाई आहे ती मराठा समाजाच्या आरक्षणाची असेल, मराठा समाजाच्या प्रश्नाची असेल, किंवा बीड जिल्ह्याच्या या ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर त्यांनी जो लढा उभा केला, तो लढा आपल्या सर्वांनी एकत्रित पुढे नेणं हीच खऱ्या अर्थानं आज स्वर्गीय मेटे साहेबांना आदरांजली आहे. पुन्हा एकदा मी आपल्या कुटुंबाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी आपल्या नेत्यांना आपण आखोचा निरोप देतो आहोत. आपण सर्वांनी शांततेत बसायचंय, शांततेत बसायचंय. विनंती आहे सर्वांनी शांततेत बसायचंय, शांततेत बसायचं. साहेबांनी जसं सांगत होते तसंच ऐकायचं. साहेब जसं सांगायचे शांततेत राहतं, शांत राहायचं. आपण आता बिलकुल काही भावना व्यक्त सर्वांनी शांत राहा, सहकार्य करायचं आहे. सर्वांनी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रेम करणारे अंत्यविधीच्या स्थळी दाखल झालेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब दाखल झालेले आहेत. मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब, मंत्री महोदय संदीपानजी. विनायक मेटे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दीही जमलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अंत्यसंस्कारासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते. विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी बीडमध्ये तुडुंब गर्दी केल्याचं बघायला मिळतंय. यावेळेस विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील बीड येथे पोहोचलेले आहेत. आपण आता स्क्रीनवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बघतोय. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होतील. शासकीय इतमात हे अंत्यसंस्कार होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेले आहेत. सोबतच दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे हे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचले आहेत. सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण बघतोय. विनायक मेटे यांच्या जाण्याने बीडवर मोठी शोककळा पसरलेली आहे. आपण आता स्क्रीनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले बघतोय. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अंत्यदर्शन घेतले आहे. अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. नुकतेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अंत्यदर्शन घेतले. आता आपण दरेकर हेही अंत्यदर्शन घेताना बघतोय. विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठ्यांचं मोठं नेतृत्व हरपलेलं आहे. बीडवर मोठी शोककळा पसरलेली आहे. विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व मंत्री सुद्धा उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा अखेरचा निरोप घेतलेला आहे. यावेळेस मेटेंच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरल्याचं दिसतंय. अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. थोड्याच वेळात विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आता आपण स्क्रीनवर चंद्रशेखर बावनकुळे यांना बघतोय. विनायक मेटे यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीही तिथे पोहोचलेले आहेत. विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आपण आता स्क्रीनवर त्यांचे कुटुंबीय बघू शकतो. कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे मेटे यांच्या जाण्यामुळे. विनायक मेटे यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी डोळ्यात पाणी साठवून यावेळेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते. बीडमध्ये थोड्याच वेळात विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही यावेळेस विनायक मेटे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी त्यांच्या घरच्यांशी बातचीत करत त्यांचं सांत्वनही केलेलं आपण पाहिलं. विनायक मेटे यांनी कायमच मराठ्यांसाठी मोठं काम केलेलं आहे. मराठ्यांचा मोठा आवाज विनायक मेटे हे होते. ते बीडवरून मुंबईसाठी देखील मराठा समाजाच्या बैठकीसाठीच निघाले होते. मराठा समाजासाठी मोठी कामं विनायक मेटे यांनी केलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मोठा नेता यावेळेस हरपल्याचं दुःख सर्वांनाच होत आहे. मेटे यांच्या निधनाने बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काल त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मेटे यांना अखेरची सलामी देण्यात येतेय. इथं नको, इथं बाजूला चालते, तिथे चला बाजूला.
तानाजीराव शिंदे साहेब श्रद्धांजली अर्पण करतात. शिवसंग्राम भाजप युतीच्या आमदार भारतीताई लव्हेकर. नुकतंच विनायक मेटे यांना अखेरची सलामी देण्यात आलेली आहे. शासकीय इतमामात मेटेंवर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे हजर होते. विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मेटे यांच्या जाण्यामुळे बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली असून मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण आता बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा त्यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी उपस्थित आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली आहे. काल पहाटे 5च्या सुमारास मेटेंचा अपघात झाला होता. त्या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण दुर्दैवाने त्यांचा तिथे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे मराठा समाजातील एक लढवय्या नेता हरवल्याची जाणीव सर्वांनाच होतीये. पाणावलेल्या डोळ्यांनी सगळेजण त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री नेण्यात आलं होतं. त्यानंतर बीड शहरामधील शिवसंग्राम कार्यालयासमोर त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी, अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. प्रवीण दरेकर, अब्दुल सत्तार हे सुद्धा अंत्यदर्शनासाठी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. पंकजा मुंडे, मंत्री गावित हे सुद्धा उपस्थित आहेत. मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांसोबतच राज्यातील मोठ्या मोठ्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी सुद्धा गर्दी केलेली पाहायला मिळतेय. सर्वच जण पाणावलेल्या डोळ्यांनी विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देत आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या लढवय्याला अखेरचा निरोप. विनायक मेटे यांना पाणावलेल्या डोळ्यांनी सगळेच जण अखेरचा निरोप देत असल्याचं आपण आता बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेटेंचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. आता आपण स्क्रीनवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली पाहतोय. शासकीय इतमामात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. काही वेळापूर्वीच विनायक मेटे यांना अखेरची सलामीही देण्यात आलेली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच विनायक मेटे यांनी मोठा लढा दिला आहे. जयपान होम अप्लायन्सेस प्रस्तुत महाराष्ट्राचे मंगळागौर. जयपान किचन अप्लायंसेस, आपका भरोसा हमारी पहचान. सहप्रायोजक लक्सर मिक्सर ग्राइंडर. विनायक मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झालेली आपण आता बघतोय. कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहनही यावेळेस केलं जात आहे. मेटे यांच्या जाण्यामुळे कार्यकर्त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि सोबतच महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या लढवय्याला अखेरचा निरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मेटेंचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच राज्यातील मोठे नेते आणि मंत्री मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. विनायक मेटे यांच्या जाण्याने बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली आहे. विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झालेली आहे. विनायक मेटे यांना अखेरचा निरोप. विनायक मेटे यांच्या जाण्यामुळे कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन विनायक मेटे यांच्या परिवाराकडून केलं जात असल्याचं आपण बघतोय.
विनायक मेटे यांच्या परिवारातले सदस्यही उपस्थित आहेत. यावेळेस ते कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करतायत. पंकजा मुंडे या विनायक मेटे यांच्याबद्दलचे आपले अनुभव इथे सांगतात. विनायक मेटे यांना जड अंतःकरणाने सर्वच जण निरोप देत आहेत. शासकीय इतमामात नुकतीच अखेरची सलामी त्यांना देण्यात आली. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली आहे. अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आपण आता बघतो आहे. मेटे यांच्या जाण्यामुळे मराठा समाजातील एक बुलंद आवाज हरपल्याची वस्तुस्थिती सर्वांनाच पचवावी लागणार आहे. विनायक मेटे यांचे कुटुंबीय जड अंतःकरणाने विनायक मेटेंना अखेरचा निरोप देत आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या लढवय्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे कार्यकर्ते, मराठा समाजाचे कार्यकर्ते सगळेच उपस्थित आहेत. मराठा समाजासाठी नेहमीच विनायक मेटे यांनी जीव तोडून काम केलेलं आहे. त्यामुळेच विनायक मेटे यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी पडलेली आहे. ही पोकळी भरून न निघण्याची प्रतिक्रियाही अनेक जणांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी विनायक मेटे यांचं अंतिम दर्शन थोड्या वेळापूर्वीच घेतलेलं आहे. अनेक मंत्री यावेळेस इथे उपस्थित होते विनायक मेटे यांच्या अंतिम दर्शनासाठी. पण त्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये कायमच्या राहणार आहेत. त्यांना जर खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि आपलं सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. केंद्रामधून मी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी विनायक मेटे यांना आदरांजली अर्पण करतो. महायुतीमधला नेता म्हणून ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते आज आमच्यामध्ये नाहीत. आम्हाला प्रचंड दुःख झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. जय भीम, जय भारत, जय मराठा. यानंतर
दुःखद अशा प्रसंगी आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे काय बोलायचं याचे शब्द देखील या ठिकाणी सुचत नाहीत. रात्री परवा 2:15 वाजता मला मेटे साहेबांचा मेसेज आला की आरक्षणाची मीटिंग सीएम साहेबांनी बोलवली आहे. त्या मीटिंगला मी त्या ठिकाणी पोहोचतोय आणि सकाळी तुमच्याशी बोलतो. तेव्हा असं कधीच वाटलं नाही की सकाळी अशा प्रकारची दुःखद घटना या ठिकाणी ऐकायला मिळेल. माझ्याकरता वैयक्तिकदृष्ट्या देखील ही एक फार मोठी हानी आहे. कारण माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा प्रकारचे माझे एक मित्र मेटे साहेबांच्या रूपानं आज या ठिकाणी नाहीत. नुकतंच त्यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमामध्ये जाण्याचा प्रसंग आला होता आणि त्यावेळी अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. सातत्याने किमान 15 दिवसातनं एकदा तरी मेटे साहेबांची आणि माझी भेट व्हायची आणि त्यांच्या सगळ्या भेटींमध्ये कधीही वैयक्तिक विषय ते मांडायचे नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये समाजाच्या बद्दल तळमळ होती. सातत्याने मराठा आरक्षणाचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल, ऊसतोड कामगारांचा विषय असेल, या सगळ्या विषयांवर सातत्याने त्या ठिकाणी ते विषय मांडायचे आणि एक एक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे. खरं म्हणजे अतिशय सामान्य अशा परिस्थितीतनं वर येत आपल्या स्वतःच्या भरोशावर हे नेतृत्व उभं राहिलं आणि शिवसंग्राम सारखी संघटना तयार करून त्या माध्यमातनं सामान्य तरुणाईला त्यांनी सोबत जोडलं आणि एवढी मोठी संघटना त्यांनी तयार केली. आज खरोखर त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी तयार झाली आहे. पण माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये जे काम विनायकरावनी हातामध्ये घेतलंय ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. हाच संकल्प आज खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत आणि याकरता जे जे करावं लागेल ते निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करू. आज खरं तर मेटे साहेबांबद्दल भरभरून बोलता येईल. माझ्याजवळ त्यांच्या आठवणी देखील खूप आहेत. खूप जवळचा संबंध आलेला आहे. पण आता ती वेळ नाही. पुढच्या श्रद्धांजलीच्या सभेत त्यातल्या अनेक गोष्टी सांगता येतील. आज ईश्वराला एवढीच प्रार्थना करतोय की ईश्वराने हा जो काही प्रसंग आणलाय त्या प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला द्यावी. आणि त्यांचाच कुटुंब नाही तर या ठिकाणी जे बृहत कुटुंब आहे शिवसंग्राम आणि त्यासोबत त्यांच्यावर प्रेम करणारी जी सगळी मंडळी आहे या सगळ्यांना ईश्वराने ही ताकद द्यावी की हे दुःख सहन करण्याची ही शक्ती द्यावी आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी. मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला आम्ही पुढे नेऊ अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझी श्रद्धांजली संपवतो. माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो शिंदे साहेबांना की आपण श्रद्धांजली घेऊ. संग्राम हॅलो. शिवसंग्रामचे अध्यक्ष प्रमुख विनायकराव मेटे साहेबां काल अपघाती दुःखद निधन झालं. खरं म्हणजे कुणाचाही विश्वास बसेल अशी ती घटना नव्हती. आम्ही कालची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला जाण्यासाठी देखील मी माझ्या सर्व सूचना दिल्या अधिकाऱ्यांना आणि तेवढ्यामध्ये फोन आला. मेटे साहेबांचा अपघात झाला, गाडीला अपघात झाला आणि MGM हॉस्पिटलमध्ये
त्यांना घेऊन गेलेत. मी तातडीने तिकडे जाण्यासाठी निघालो. उपमुख्यमंत्री महोदयांशी देखील माझी चर्चा झाली, परंतु तेवढ्यात दुसरा फोन आला की त्यांचं दुःख झालेलं आहे. अगदी मनाला न पटणारी अप्रिय अशी घटना होती. दुःखद आणि वेदना देणारी कालची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. खरं म्हणजे काही माणसं जी असतात ती आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नसतात. त्यांची एक तळमळ असते समाजासाठी काहीतरी मिळवून देण्याचं, काहीतरी करण्याची. आणि हा मराठा समाज खऱ्या अर्थाने मेटे साहेबांचा परिवार म्हणजे फक्त मेटे परिवार नसतो, पूर्ण मराठा समाज हाच त्यांचा परिवार बनला होता. मला अनेक वेळा आमची त्यांची भेट व्हायची. त्या भेटीमध्ये त्यांनी कधीही मला वैयक्तिक त्यांचं काम सांगितलं नव्हतं. पूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस मी त्या आरक्षण समितीमध्ये होतो. मागच्या सरकारमध्ये देखील मी त्या समितीत होतो. त्यामुळे सातत्याने मेटे साहेबांचा आणि माझी चर्चा व्हायची. आणि त्या चर्चेमध्ये एकच त्यांचा ध्यास होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सोयी सुविधा सवलती मिळाल्या पाहिजे. आम्ही नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मला ते भेटले आणि मला म्हणाले, आता देवेंद्रजी आणि तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेला आहात आणि नक्की आमच्या समाजाला, मराठा समाजाला आता नक्की न्याय मिळेल, त्यांची उन्नती होईल, त्यांची प्रगती होईल. गेले अनेक वर्षापासून जे काही विषय जे प्रलंबित आहेत ते मिटतील. मी त्यांना सांगितलंय, त्यावेळेस सांगितलं मी की माझं आणि उपमुख्यमंत्र्यांची या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल ते आपण सरकार म्हणून नक्की करणार आहोत. ते नेहमी सांगायचे, सारथीचा विषय घ्यायचे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय घ्यायचे आणि प्रामुख्याने समुद्रातलं जे शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांची नेहमी त्यांचा आग्रह असायचा. त्यांनी अरबी समुद्रात जागा शोधण्यापासून, त्याला निधी मंजूर करून घेण्यापासून सगळं, तेव्हा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री देखील होते आणि सातत्याने जो काही ध्यास आपण पाहिला, त्यांचा आग्रह, त्यांची तळमळ जी पाहिली आपण, कधी कधी तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही बसायचो. मी सांगायचो त्यांना, आज मला थोडा उशीर होईल, तर मला नाही, मी थांबतो. मग 1-1.5 वाजता आम्ही भेटायचो, 2, 3, 2:30, 3 वाजेपर्यंत आमची चर्चा व्हायची. परंतु त्यांनी कधी म्हणजे आता रात्र झाली, उशीर झालाय, आता कसं भेटूया, उद्या भेटूया, असं कधी त्यांनी म्हटलं नाही. मी त्यांना म्हणालो, उशीर झालाय? बोले नाही नाही, काही नाही, आपल्याला आपल्या वेळेपेक्षा आपल्या समाजाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत. आणि म्हणून अशी जी काही माणसं आहेत समाजामध्ये, अशी दुर्मिळ माणसं की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख शोधणारी आणि दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजणारी, आणि त्यांनी काय मिळवायचं असतं तर खूप काय मिळवलं असतं, परंतु सातत्याने त्यांनी मराठा समाजासाठी संघर्ष केला, रस्त्यावर देखील केला, कोर्टात देखील केसेस दाखल केल्या. त्यांचा एवढा अभ्यास या मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर होता ते मी अनेक वेळा बैठकांमधून पाहिलेला आहे. त्यामुळे मराठा अपघाती जे निधन झालं त्यांचं,
ते देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या किंबहुना त्या प्रलंबित विषयाची बैठक जी लावली आपण त्या बैठकीला येताना झालेला आहे. ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. ही महाराष्ट्राला सगळ्यांनाच, मराठा समाज असेल सगळेच असेल, त्याला एक मनाला चटका देणारी, चटका लावून जाणारी घटना आहे. आणि म्हणून माझं आणि उपमुख्यमंत्री महोदयांची कालही आम्ही एकत्र हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. चर्चा झाली की ज्या मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी, आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही, एवढाच या ठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, वेळ पडली तर काही करावं लागलं तरी सुद्धा आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. आणि ते नेहमी म्हणायचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, परंतु त्याला देखील आपल्याला आता तात्काळ जे जे काही करायचं ते केलं पाहिजे. आणि त्यांना सगळी कल्पना होती काय करायचं, रिव्ह्यू पिटिशन करायची, कुणाकडे काय करायचं, कुणाकडे काय करायचं, सिनियर काउन्सिलची बैठक घ्यायची, सगळं त्यांना माहित होतं. आणि तोपर्यंत मराठा समाजाला जे जे काही आपल्याला जास्तीचं देत पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांनी जी लढाई लढलेली आहे मराठा समाजासाठी, त्यांचं खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी हे बलिदान आहे. आणि त्यांचं बलिदान हे आपलं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, एवढं या प्रसंगी मी सांगायला आम्ही दोघंही या ठिकाणी, आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी आहेत, सर्वच आहेत, आणि सगळ्यांची भावना एकच आहे. आणि ती भावना मेटे साहेब या ठिकाणी सातत्याने बोलून दाखवत होते. आणि म्हणून यासाठी मराठा समाजासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. हा आमचा सरकारचा शब्द. आणि एवढं मोठं जे दुःख आहे, हा दुःखाचा डोंगर जो आहे, बोलणं सोपं असतं, परंतु जेव्हा ज्याच्यावर ते दुःख कोसळतं, वेळ येते, त्याला त्याचे चटके आणि वेदना माहीत असतात. काल आम्ही ज्योतिताईंना देखील भेटलो हॉस्पिटलमध्ये. आजही त्यांच्या मातोश्री आहेत, ज्योतिताई आहेत, मुलं आहेत, भावंड आहेत. त्यांचा परिवार म्हणजे आपलाच परिवार आहे, आपण सगळे एका परिवारातले आहोत अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला द्यावी. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. जे काम आज मेटे साहेब आपल्यात नसले तरी सुद्धा, त्यांचं कार्य देहरूपाने नसले तरी सुद्धा त्यांचं कार्य जे आहे, त्यांनी केलेला संघर्ष जो आहे, त्यांचा आदर्श जो आहे, हा कायम चिरंतर आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून त्यांची लढाई, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यासाठी जे जे करावं लागेल ते आपलं सरकार करेल, एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा मी त्यांना शासनाच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. विनायक मेटे यांनी भेटण्यासाठी कधीच कारणं दिली नाही. नेहमीच त्यांच्या भेटींमध्ये सामान्यांचे प्रश्न ते विचारायचे. विनायक मेटे यांना अग्नी देण्यात आलेला आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेत. विनायक मेटे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आलेला आहे. अतिशय जड अंतकरणाने पाणवलेल्या डोळ्यांनी सगळेच जण त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळ उपस्थित आहे.
अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केलेली आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आलेला आहे. विनायक मेटे यांच्या जाण्यामुळे मराठा समाजात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मराठा समाजासाठी नेहमीच मोठा संघर्ष विनायक मेटे यांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात देखील त्यांनी हे म्हटलेलं आहे. यावेळेस विनायक मेटे यांच्या कामाला हे सरकार पुढे घेऊन जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनीही दिलेलं आहे. मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे. अत्यंत भावूक जड अंतःकरणाने पाणवलेल्या डोळ्यांनी सगळेच जण त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. विनायक मेटे यांनी सातत्याने मराठा समाजासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. हा संघर्ष वाया जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणातही म्हटलेलं आहे. विनायक मेटेंचं काम सरकार पुढे घेऊन जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं. शासकीय इतमामात मेटेंवर अंत्यसंस्कार झालेले आहेत. मेटेंच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या लढवय्याला अखेरचा निरोप देताना सर्वांचेच डोळे पाण्याने भरलेले आहेत. मराठा समाजामध्ये मोठी पोकळी यामुळे निर्माण झालेली आहे. मराठा समाजासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता हरपलेला आहे. बीडमध्ये विनायक मेटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले आहेत. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण बघितली. या गर्दीमुळे आपल्याला लक्षात येईल विनायक मेटे यांचं काम किती मोठं होतं. विनायक मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीही हजेरी लावलेली. त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यातील अनेक मोठे नेते यांनीही विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या जाण्याने बीड शहराला मोठा धक्का बसलेला आहे. मराठ्यांचा एक लढवय्या आवाज हरपल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटतेय. मेटेंच्या जाण्यामुळे बीड शहरावर मोठी शोककळा पसरलेली आहे. अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघून विनायक मेटे यांचं काम किती मोठं असल्याची आपल्याला कल्पना येईल. विनायक मेटे यांचा काल अपघातात मृत्यू झालेला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे मराठा समाजातील लढवय्या नेता, एक बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटतेय.